व्हिडिओ ट्विट केलाय आणि मोठ्या प्रमाणात हे पैसे नाही ठीक आहे, आता व्हिडिओ ट्विट केला, व्हिडिओमध्ये त्याची सत्यता तपासली जाणार. आणि व्हिडिओ ट्विट करणारे ठाकरे सेनेवाले त्याला जरा सांगा त्याच्या मालकाचं कर्जतच्या फार्म हाऊसवर किती कॅश ठेवली आहे. जरा जाऊन विचार, जरा बघ ना. कॅशच्या बाबतीचा आरोप हे ठाकरे सेनेचे आमदार किंवा कार्यकर्ते करतात ना, हे सर्वात मोठं जगातलं आश्चर्य आहे. कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊसवर तुम्ही सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना, जरा विचारा. आणि त्यांनी तर कॅश, या सगळ्या कॅश वीसच्या बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही, त्यांनी तर बोलूच नाही. नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन कधीतरी कर्जतचं फार्म हाऊस घ्यायला लागेल, मग पळापळ होईल कशी. आणि व्हिडिओ आलेला आहे, आता सत्यता तपासतील ना. सत्यता तपासल्यानंतर बोला. एकदा कुणीतरी आरोप केला म्हणजे त्यांनीच कॅश घेतलेली आहे, असे किती आरोप झालेत. नंतर काय झालंय, तुमच्या एक दिवसाची ती बातमी एन्जॉय करा ना. आदित्य ठाकरे असं म्हणतात की सरकार आदित्य ठाकरे काय म्हणताय? आदित्य ठाकरे असं म्हटले की सरकार हे तुपाशी आहे आणि शेतकरी उपाशी आहे. हो बापरे, म्हणून तर बोलतो ना, उद्धव ठाकरे तुपाशी, शिवसेनेक उपाशी, तोच विषय आहे हा. म्हणून बोलतो आदित्य ठाकरेला विचारा, कधीतरी चल तुझ्या कर्जतच्या तुझ्या फार्म हाऊसवर जमीन थोडी खोदून दाखव आणि किती काय काय ठेवलंय आतमध्ये हे कधीतरी बाहेर येऊन दे ना. मग कॅशचा आरोप कोणी करावा याच्यावर कळेल. युतीवाल्यांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत, महाविकास आघाडीवाल्यांचे व्हिडिओ पेन ड्राईव्ह कधी बाहेर येतील, सगळे तपास कधी बाहेर पडणार ते तुला कशाला सांगू. काल चंद्रशेखर बावनकुळेंनी एक विधान केलं की वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत आमचं काम चालू आहे आणि आमची भूमिका तीच आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. हा, तुम्ही ते प्रश्न त्यांना विचारा ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.